नमस्कार मित्रांनो, नर्सिंग न्यूज मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण जीएनएम फर्स्ट इयर स्टुडंटसाठी क्वेश्चन पेपर बघूया. बिहेवियर सायन्स. याच्या आधी आपण 2024, 2017 आणि 2008चा पेपर बघितलेला आहे. आज आपण 2019चा पेपर बघूया. 10 जुलैचा आहे पेपर, 75 मार्काचा. चला तर सुरुवात करूया आजच्या पेपरला. बिहेवियर सायन्स, मानसशास्त्र व समाजशास्त्र सहित. प्रश्न पहिला आहे योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. पहिला आहे डॅश डॅश हा प्राथमिक समूह आहे. तर यात ड येणार. कुटुंब हा प्राथमिक समूह आहे. दुसरं बघा, स्वाभाविक बुद्ध्यांक डॅश डॅश एवढा असतो. तर यात ब येणार. स्वाभाविक बुद्ध्यांक 90 ते 110 एवढा असतो. तिसरं बघा, मास्लो यांच्या मते डॅश डॅश ही अंतिम गरज असते. तर यात अ येणार. आत्मविश्वास विकरण. ठीक आहे, स्वप्राप्ती म्हणतात त्याला. चौथं बघा, स्वतःच्या अपयशाकरिता इतरांना दोष देणे याला प्रोजेक्शन म्हणतात. ठीक आहे, ब येणार यात. हा क्वेश्चन खूपदा विचारलेला आहे. ठीक आहे, आणि हा पण लक्षात ठेवायला. तसंच पाचवं बघा, डॅश डॅश यांच्या समाजशास्त्राचे जनक मानलेले जाते. तर ऑगस्ट कामते हे समाजशास्त्राचे जनक आहे. लक्षात ठेवायला. हे पण विचारलं जाते, रिपीट केलेलं जाते. योग्य जोडा लावा, जुळवा. बघूया आपण. पहिला आहे हुंडा पद्धत. तर यात ड येणार. सामाजिक समस्या. हुंडा पद्धत हे सामाजिक समस्या. ठीक आहे, ड लिहून घ्या. तसेच समुपदेशन. तर ह्या समस्याचे निवारण. समस्याचे निवारण येणारा फ येणार यात. ठीक आहे, समुपदेशनमध्ये यात पहिल्याच्यात ड, दुसऱ्याच्यात फ. तिसरं बघा, संवेदनेचा अर्थ समजणे. यात ब येणार. आकलन. ठीक आहे, तसंच अप्राप्त गरजा. तर यात वैफल्य येणार. ठीक आहे, तसंच स्मरण शक्ती. यात मानसिक क्षमता येणार. तर लिहून घ्या. हुंडा पद्धत हे सामाजिक समस्या आहे. पहिल्याच्यात ड, दुसऱ्याच्यात ब, तिसऱ्याच्यात ब, चौथ्याच्यात ई आणि पाचव्याच्यात क. खालील चुकी बरोबर बघा. सवयी कधीही बदलू शकत नाही. चूक आहे. सवयी आपण बदलू शकतो. ठीक आहे, रोज रोज एकच गोष्ट करत राहिलं तर सवयी आपण चेंज करू शकतो. दुसरं बघा, बाह्य प्रेरणा नसताना संवेदनेचे आकलन होणे याला आभास इन्फ्ल्युजन असे म्हणतात. चूक आहे हा. तिसरं बघा, झोप ही शारीरिक गरज आहे. बरोबर आहे, झोप ही शारीरिक गरज आहे. भारतीय समाजात पितृसत्तात्मक पद्धती जास्त प्रचलित आहे. बरोबर आहे. तसंच अध्ययन ही सतत चालणारी प्रक्रिया नसते. चूक. क्वेश्चन बघूया कसे असले आलेले आहे. टिपाली ह्यामध्ये बघा 15 मार्काला विचारलं जाते. त्यात तुम्हाला 3 लिहायचं आहे 5 पैकी. कुटुंबाचे कार्य लिहायचे आहे, शरीर मन परस्पर संबंध लिहायचं आहे, व्यक्तीचे हक्क आणि अधिकार पण लिहायचं आहे, संघर्ष लिहायचं आहे आणि कंडिशन रिस्पॉन्स थिअरी. या 5 पैकी तुम्हाला कुठलेही 3 लिहायचे. ठीक आहे, 15 मार्काला आहे. शास्त्रीय कारणे द्या. माहिती आहे ना, 15 मार्काला आहे. तुम्हाला त्याची कारणं देऊन कारणे लिहायचे आहे.
रुग्णालयात दाखल होताना रुग्णाला नैराश्य आलेले असते, त्याचं कारण लिहायचं आहे. मानवी जीवताना भावना महत्त्वाच्या असतात, त्याचं पण कारण लिहायचं तुम्हाला, का असतात ते. परिचारिकांसाठी भावना नियंत्रण महत्त्वाचं, ते का नियंत्रण करायचे असते ते लिहायचं आहे तुम्हाला. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, त्याचं कारण लिहायचं आहे, का सामाजिक प्राणी आहे. रुग्णांसाठी सकारात्मक विचारसरणी महत्त्वाची असते, तर ते पण तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. तसेच खाली प्रश्नामध्ये उत्तरामध्ये किंवा पण दिलेले आहे. जर वरचे नसेल तुम्हाला 4 तर तुम्ही वरचे न लिहिता खालचे 4 लिहू शकता. 2 पण लिहायची गरज नाही. हे शब्द दिसला यात तुम्ही वरचेच लिहायचे 4. जर तुम्हाला वरचे 4 येत असेल तर, जर वरचे 4 नसेल येत तर तुम्ही खालचे 4 लिहू शकता. प्रश्न 4 मागे बघा काय विचारलेलं आहे. मेंटल मेकॅनिझमची व्याख्या लिहायची आहे तुम्हाला. मानसिकदृष्ट्या शुद्ध व्यक्तीचे गुणधर्म लिहायचं आहे. विविध मेंटल मेकॅनिझमची यादी लिहायची आहे. कोणकोणतेही 2 मेंटल मेकॅनिझम योग्य उदाहरणे स्पष्ट करते. खूप सोपी प्रश्न आहे वरचा हा. तसंच खालचा पण बघा. जर वरचे नसेल तुम्हाला येत तर तुम्ही खालचे पण लिहू शकता. तसंच खाली प्रश्नाचे उत्तर त्यामध्ये किंवा दिलेलं आहे. समूहाची व्याख्या लिहायची आहे तुम्हाला. समूहाचे प्रकार लिहायचे, लहान समूहाचे गुणधर्म लिहायचे आणि व्यक्तिमत्व विकासाची कुटुंबाची भूमिका स्पष्ट करायची. तर हा पण खूप सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. तसेच प्रश्न 5वा मध्ये पण तुम्हाला किंवा दिलेला आहे. जर वरचे 4 नसेल येत तर तुम्ही खालचे 4 लिहू शकता. ठीक आहे. मानसशास्त्राची व्याख्या लिहायची. मानसशास्त्राच्या विविध शाखाची नावे लिहायची. परिचारिकांसाठी मानसशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करायचे आहे. संघर्ष दूर करण्याचे मार्ग स्पष्ट करायचे आहे. तसंच समाजशास्त्राची व्याख्या लिहायची आहे. समाजशास्त्राच्या अभ्यासाचा विविध पद्धतीचे नावे लिहायचे. भारतीय सामाजिक समस्याची यादी लिहायची. तुम्हाला लोकसंख्येच्या विस्फोटाची कारणे लिहायची आणि त्याचे उपाय पण लिहायचे आहे. ठीक आहे. हा झाला आपला प्रश्न 5वा. चला तर तुम्हाला शॉर्टमध्ये मी आन्सर दिलेला आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. हा जोडा लावा वगैरे. चुकी बरोबर टिपा लिहा. बघा शॉर्टमध्ये दिलं आहे पण पॉईंट टू पॉईंट दिलेलं आहे. कशा लिहायचं ते बघून घ्या टिपा. व्यक्ती हक्क जबाबदार बघा. संघर्ष बघा. कारणे लिहा बघून घ्या तुम्ही. कोणाकोणाला खूप जणाला कन्फ्यूज असते कारण म्हणजे काय असते. ठीक आहे. इथं बघा प्रश्न कारणे लिहामध्ये काय विचारलेलं आहे. रुग्णाला दाखल करताना तो नैराश्यात असतो, तर याचं कारण दिलेलं आहे. रुग्णालयामध्ये दाखल होणे तणावपूर्ण असू शकते. दिनचर्या बिघडू शकते किंवा चिंता निर्माण करू शकतो. आजार किंवा दुखापतीमुळे असहाय्य आणि दुःखाची भावना निर्माण होऊ शकते. प्रियजनापासून परिचित व वातावरणापासून वेगळे राहणे नैराश्य हातभार लावू शकतो. तर असे तुम्हाला याचे कारणे लिहायचे. स्क्रीनशॉट काढून घ्या. कारणे लिहा. खूप सोपा प्रश्न आहे. फक्त तुम्हाला त्याचे कारण लिहायचे कशा प्रकारे. प्रश्न 4 पण बघून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. शॉर्टमध्ये दिलेलं आहे पण पॉईंट टू पॉईंट दिलेलं आहे, जे तुम्हाला समजू शकेल कशा प्रकारे पेपरमध्ये लिहायचं आहे ते. हलतं भलतं लिहून चालत नाही. पॉईंट टू पॉईंट लिहावं लागतं पेपर. भलेही तुम्ही लॉंग क्वेश्चन शॉर्ट क्वेश्चन लिहिले तरी तुम्हाला पॉईंट लिहावंच लागेल. काही लिहून चालत नाही पेपरला, लक्षात ठेवा. अभ्यास करून जा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कुठले क्वेश्चन पेपर पाहिजे तर आणखी कमेंट करून सांगा. मिळतील. थोडा वेळ लागेल पण आरामात सगळ्याचे जेने फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे टाकल्या जाईल. तसंच NMचे पण क्वेश्चन मी टाकेल. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. अभ्यास करा.